महाडीबीटी स्कॉलरशिप म्हणजे नक्की काय? महाडीबीटी म्हणजे महाराष्ट्र डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. हे महाराष्ट्र शासनाचे एक अधिकृत पोर्टल आहे जिथून राज्यातील विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती योजनांचा थेट लाभ मिळतो. या पोर्टलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पैसे थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा होतात. कोणता दलाल नाही, कोणाला कमिशन नाही, कोणती मध्यस्थी नाही. सरकार आणि विद्यार्थी यांच्यामध्ये थेट संबंध. या एकाच पोर्टलवर सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विकास विभाग, अल्पसंख्याक विभाग, इतर मागासवर्गीय विभाग आणि तंत्रशिक्षण विभाग अशा अनेक विभागांच्या शिष्यवृत्ती योजना उपलब्ध आहेत. म्हणजे एकाच ठिकाणी अनेक योजनांसाठी अर्ज करता येतो. हे किती सोयीचे आहे. या योजनेचा उद्देश काय आहे? आपल्या राज्यात अनेक हुशार विद्यार्थी केवळ पैशाअभावी शिक्षण सोडतात. हे वास्तव खूप दुखावणारे आहे. एखाद्या मुलाला डॉक्टर व्हायचे असते पण वैद्यकीय महाविद्यालयाची फी भरणे शक्य नसते. एखाद्या मुलीला इंजिनियर व्हायचे असते पण घरची परिस्थिती साथ देत नाही. महाडीबीटी स्कॉलरशिपचा उद्देश याच गोष्टी बदलणे आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक आधार देणे, शाळा कॉलेज सुटण्याचे प्रमाण कमी करणे आणि प्रत्येक हुशार विद्यार्थ्याला पुढे जाण्याची संधी देणे हे या योजनेमागील खरे उद्दिष्ट आहे. माहिती, कुटुंबाचे उत्पन्न, शाळा कॉलेजचा तपशील हे सगळे खरे आणि अचूक भरा. एकाही चौकटीत चूक झाली तर अर्ज रद्द होऊ शकतो. 5वी पायरी, कागदपत्रे अपलोड करा. सगळी कागदपत्रे एकत्र तयार ठेवा आणि एक एक करून अपलोड करा. प्रत्येक कागदपत्राचा आकार मर्यादित असावा, साधारणपणे 100 KB ते 500 KB दरम्यान. 6वी पायरी, अर्ज सबमिट करा. सगळी माहिती एकदा तपासा, मग सबमिट करा. पावती डाउनलोड करा आणि प्रिंट काढून जपून ठेवा, कारण कॉलेजमध्ये ती दाखवावी लागते. अर्जाचा स्टेटस कसा पाहायचा? अर्ज केल्यानंतर बरेच विद्यार्थी काळजीत असतात. आपला अर्ज मंजूर झाला का? हे जाणून घेणे सोपे आहे. महाडीबीटी पोर्टलवर जाऊन लॉग इन करा. ॲप्लिकेशन स्टेटस हा पर्याय निवडा. तुमच्या अर्जाची सद्यस्थिती दिसेल, पेंडिंग, अप्रूव्ड किंवा रिजेक्टेड. जर रिजेक्टेड असेल तर कारण वाचा आणि आवश्यक ती दुरुस्ती करून पुन्हा अर्ज करा. अर्ज मंजूर झाल्यावर रक्कम थेट बँक खात्यात येते. यासाठी आधार आणि बँक खाते लिंक असणे अत्यावश्यक आहे. हे आधी तपासून घ्या. अंतिम तारीख, वेळ वाया घालवू नका. महाडीबीटी स्कॉलरशिपसाठी अर्जाची अंतिम तारीख साधारणपणे ऑक्टोबर ते डिसेंबर 2026 दरम्यान असते. पण दरवर्षी ती थोडी बदलते, त्यामुळे पोर्टलवर जाऊन अधिकृत तारीख नक्की तपासा. एक चूक अनेक विद्यार्थी करतात. अजून वेळ आहे असे म्हणत उशीर करतात आणि मग शेवटच्या दिवशी पोर्टल बंद असते किंवा सर्व्हर डाऊन असतो. त्यामुळे आजच अर्ज करा, उद्यावर सोडू नका. या योजनेत या चुका करू नका. अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज नाकारले जातात. त्यामागे काही सामान्य चुका असतात. आधार कार्डवरील नाव आणि बँक खात्यावरील नाव वेगळे असल्यास अर्ज नाकारला जातो. उत्पन्न प्रमाणपत्र जुने असल्यास ते चालत नाही, नवीन काढा. बँक खाते विद्यार्थ्याच्या स्वतःच्या नावाने नसल्यास पैसे येत नाहीत. कागदपत्रे अस्पष्ट किंवा अपूर्ण असतील तर अर्ज रद्द होतो. चुकीची योजना निवडल्यास फायदा मिळत नाही. या सगळ्या चुका टाळा आणि अर्ज करण्यापूर्वी एकदा तुमच्या शाळेच्या किंवा कॉलेजच्या ऑफिसमध्ये जाऊन मार्गदर्शन घ्या. एक विद्यार्थी, एक स्वप्न, एक संधी. शिक्षण हे सर्वात मोठे हत्यार आहे हे आपण ऐकत आलो आहोत. पण जेव्हा त्या हत्याराची किंमत परवडत नाही तेव्हा काय करायचे? तेव्हाच महाडीबीटी स्कॉलरशिप सारख्या योजना महत्त्वाच्या ठरतात. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर आजच अर्ज करा. जर तुम्ही पालक असाल तर तुमच्या मुलाला या योजनेबद्दल सांगा. जर तुम्ही शिक्षक असाल तर वर्गातील सगळ्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. कारण माहिती नसल्यामुळे अनेक विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहतात आणि हे खूप दुर्दैवी आहे. हजारो मुले आज महाडीबीटी स्कॉलरशिपच्या आधाराने स्वप्न जगत आहेत. तुमची वेळ आत्ता आली आहे. संधी सोडू नका.